थँक्यू. चला, मग आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. तर सुरुवात करूया. पुस्तक वाचन P3Y एक अद्भुत सुपर सरल शक्ति. मैं उसी के लिए हूँ जो मेहनत करे फिर भी काम न बने. परम जी. जिसका कोई नहीं है उसका परम जी है यारो. तर P3Y जिसने सबसे मुख मोड़ लिया है, जिसे हर तरफ से निष्फलता मिली है, ऐसे व्यक्ति को भी P3Y से सफलता मिलेगी. P3Y शक्ति 24 घंटे काम करती है. P3Y सुपर साइंस है. इसमें कोई कष्ट नहीं, व्रत उपास जगराता धूप दिया बत्ती अगरबत्ती ऐसा कुछ नहीं है. कोई नष्ट नहीं. और नष्ट मतलब बेसिक में सिर्फ पपर है और 11 वाक्य बोलने हैं. परम योग है, दो ही है. इच्छा पूर्ति हेतु पपर के 11 वाक्य और बुद्धि विकास तथा शांति हेतु कुछ मिनट का परम योग. तो व्यक्ति का अपने टेंशन दूर कर सकता है और आगे बढ़ सकता है. P3Y में ठगेती संभव ही नहीं है. पत्र में इच्छा पूरी होने के बाद ही पकड़ रुपए देने हैं. परम जी पैसा लेने नहीं आएंगे. आपको ही प्रामाणिक रहकर पकड़ पैसे दे देना होगा. P3Y में शक्ति उधार मतलब क्रेडिट मिलती है तथा परम जी को 1 लीटर पानी चढ़ाने से या एक फूल चढ़ाने से भी इच्छा पूरी होती है. परंतु पकड़ में प्रचार हेतु परम जी को अधिक समय देना. तर परम जी की इच्छा, मेरी इच्छा विश्व का प्रत्येक प्राणी मेरी विद्या का लाभ ले और सुखी हो. चरणम शरणम गच्छामी. तर आजचा क्लास P3Y मंगळवारच्या रात्री 9 वाजताच्या मराठी भाषेत हा क्लास जेही व्यक्ती अटेंड करणार त्यांना अधिकाधिक P3Y ची शक्ती मिळणार. परिवारमध्ये सुख शांती समृद्धी वाढणार आणि त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार. तकलीफमध्ये राहत पण मिळणार. आणि ह्या क्लासला डॉक्टर जीचे विशेष आशीर्वाद आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार तर त्यांचे टेन्शन डिप्रेशन दूर होईल आणि त्यांचे पूर्ण आठवडा आनंदित आणि चांगलं जाणार. त्यांना टेन्शन कमी येणार. माझं नाव आहे कविता महाजन, MBBS. माझं नाव आहे कविता महाजन. माझी डिग्री आहे MBA डबल ग्रॅज्युएट आणि मी एका शाळेमध्ये PRचं काम करत आहे आणि मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे. आतापर्यंत मी जे काही आहे ते P3Y शक्तीनेच आहे. माझी भरपूर इच्छा पूर्ण झालेली आहे. 3,500 पेक्षा जास्त माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे रोग निवारण, टेन्शन, आवक वृद्धी, घर, चांगले ठिकाणे लग्न, ह्या सगळी इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. चांगलं करिअर, अभ्यासामध्ये चांगलं म्हणजे यादशक्ती वाढवणे, हे सगळे गोष्टी आणि ह्या सगळी इच्छा माझी P3Y शक्तीने पूर्ण झालेली आहे आणि माझं जीवन आनंदित आणि चिंतामुक्त आहे. तर ह्या क्लास जेही व्यक्ती ऑनलाईन आणि जेही व्यक्ती यूट्यूबवर अटेंड करत आहेत त्या प्रत्येकाला परमजी आणि डॉक्टर अजितचे तुम्हाला आशीर्वाद की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करेल त्यांची लवकरात लवकर इच्छा पूर्ण हो. तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात आणि तुम्ही काही चांगले कर्म केलेले आहे की जेणेकरता तुम्हाला P3Y क्लास करण्याची प्रेरणा होते आणि तुम्हाला ते करायचं मन होतं, तुम्हाला इथे यायचं मन होतं. तर ते काही तुमचे कर्म आहे म्हणून तुम्ही हे क्लास अटेंड करत आहात. तर ज्यांच्यावर त्यांचे देवी देवता प्रसन्न होतात त्यांनाच P3Y शक्ती मिळते. तर इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली आहे. त्या प्रत्येकाचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत. तर प्रत्येकामध्ये गुणदर्शनच करायचे आहे. तर ह्या क्लास जेही अटेंड करतील त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. पण आपल्याला तीव्र इच्छा ठेवायची आहे की मला कुठलीही माझी इच्छा, सुखद इच्छा आणि लाभदायी इच्छा पूर्ण करायचीच आहे. त्यासाठी कितीही क्लास भरावे लागेल, कितीही प्रचार करावा लागेल किंवा परत डॉक्टर अजितची आज्ञाचे पालन करावं लागेल, मी करेल, पण माझी हे इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा आपल्याला ठेवायची आहे. P3Y शक्तीने मोर दॅन 75% इच्छा पूर्ण होते. 10 पप्र करा, त्याच्यातनं 7 ते 8 इच्छा नक्कीच तुमची
पूर्ण होणार. तर जसं मी तुम्हाला ह्या पुस्तकामधून वाचन केलं की P3Y शक्ती हे 24/7 वर्क करते, ही शक्ती आहे आणि हे 24 तास काम करते आणि पप्र ह्याच्यामध्ये कमी खर्चात, कमी समय, कमी मेहनतीत आपले काम बनतात. हे P3Y परम विज्ञान आहे. तर हे सगळे जिथे उपस्थित आहे त्या प्रत्येकाने ह्याला एक परम विज्ञानच मानायचं आहे. हा कुठलाही धर्म नाही, कुठल्याही देवी देवता साधू असं काहीच नाहीये. हे एक सुपर सायन्स आहे, परमजीची शक्ती आहे की जे तुमची माझी पूर्ण विश्वाच्या लोकांची इच्छा पूर्ण करू शकते. तर पहिला पी तर परमजी. तर परमजी म्हणजे साकार आणि निराकार दोघां स्वरूपमध्ये आहे. तर त्यांच्या फोटो बघण्याची पात्रता 10 इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर तुम्ही परमजीच्या फोटो पण बघू शकतात. तर परमजी हे एक पॉवर हाऊस आहे. ह्या पॉवर हाऊसमधून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी P3Y शक्ती निघालेली आहे की जसं मी सांगितलं की ती आपली सुखद इच्छा पूर्ण करू शकते. पण कुठलीही इच्छा पूर्ण होईल पण त्याच्यासाठी आपल्याला मेहनती असायला पाहिजे. तर परमजीने P3Y शक्ती हे परम विज्ञान बनवलेलं आहे. म्हणूनच ह्याच्यामधले कुठेही चीटिंग होणार नाहीये आणि आलसी की कोई भी इच्छा पूरी नहीं होगी. तर आपल्याला आळशी राहायचं नाही, आपल्याला मेहनती राहायचं आहे. तर आपले देवी देवता धर्म ह्यांना मानत राहा. पण जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची आहे तर P3Y शक्तीचा लाभ घ्या. 10 काम बनल्यानंतर तुम्ही विश्वास करा की ह्या P3Y ने परमजीची शक्तीचा लाभ घेऊन कमी टाईममध्ये, कमी खर्चात, कमी कष्टात आपले इच्छा पूर्ण होते, आपण आयुष्यामध्ये पुढे जातो. तर परमजी प्रत्ये आपल्याला कट्टरता ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की परमजी हे सर्वोच्च शक्ती आहे, सर्वोच्च सत्ता आहे, हे मानायचं आहे. एक को मानो, एक से मांगो और एक हो जाओ. परमजीकडनं सगळी आपली इच्छा मागायची आहे आणि इतर जागावर सद्बुद्धी मागायची आहे. तर असे परमजी ह्यांचं आपण मानसिक पूजन करूया. त्याच्यासाठी बोलूया वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परमजी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी आजच्या ह्या मंगळवारचा 18 क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या. माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. माझे अडकलेले काम पार पाडा. मी आपल्या शरणमध्ये आहे. ह्या क्लासमध्ये जेही शिकवण्यात येणार ते मी चांगल्या पद्धतीने शिकेल. तर बोलूया आपण त्वमेव माताचा श्लोक. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तर हे झालं आपलं परमजीचं पूजन. तर आपल्या आयुष्यामध्ये एक जिवंत गुरु असायलाच पाहिजे. तर जिवंत गुरु असतो तर आपली जी गती आहे ना ते डबल टिपलने होते. कारण की आत्ताच्या काळाचे जेही काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आपल्या गुरुसोबत डिस्कस करून आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. दत्तात्रयचे पण किती गुरु होते, कारण की त्यांनी प्रत्येकाकडनं शिकत राहिलेले आहे. त्यांच्याकडे एक चांगला गुण होता की ते प्रत्येकामध्ये गुणच बघायचे आणि एक व्यक्ती किंवा जीव माझ्या आयुष्यामध्ये आलेला तर काहीतरी शिकवण्यासाठी आलेला आहे. तर तसंच P3Y शक्ती जे आपल्याला शिकवतात ते आहे डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MS DGL लॅप्रोस्कोपिस्ट सुप्रिटेंडंट होते आणि आयुष्य काळामध्ये त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केले आणि एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाही. त्या वत्रीत त्यांनी स्वतः प्रॅक्टिस केलेली आहे. डॉक्टर अजित सोबत परमजी सोबत ते राहिलेले आहेत. तर परमजी सोबत काही शक्ती डॉक्टर अजितनी स्वतः मिळवलेली आहे. परमजीचे आशीर्वाद त्यांनी मिळवलेले आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला डॉक्टर अजित मिळाले की जेणेकरता आपण त्या आशीर्वादाचा लाभ घेऊ शकतो आणि P3Y शक्तीचा अधिकतम लाभ घेऊन आपण आयुष्यामध्ये कसे पुढे जाऊ शकतो हे आपल्याला नक्की ते सांगतात आणि आपल्याला मार्गदर्शन देतात. तर असे डॉक्टर अजित, तर त्यांचं करूया आपण गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून मानसिक पूजन. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
तर हे आहे गुरुवंदना. पण असली गुरुवंदना म्हणजे डॉक्टर अजित गुरु ह्यांचं आज्ञाचं पालन, तेच त्यांची गुरुवंदना. तर आपल्यामध्ये जेही P3Y शक्ती आहे तर त्याच्यासाठी काय काय करावं लागेल हे लोकांचे प्रश्न असतात. तर P3Y साठी कुठलाही रोग टोक बाद असं नाही. तुम्ही म्हणजे कुठल्याही कंडिशन मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे करू शकतात. घराच्या आत, घराच्या बाहेर किंवा कुठेतरी बस स्टॉपवर कुठेही तुम्ही पप्र घेऊ शकतात, परमजीची शक्ती घेऊ शकतात. मरण असेल किंवा जे माताजी आहे तर जे मासिक धर्मामध्ये असेल तर तरी पण ते करू शकतात. नॉनव्हेज खात असेल किंवा खाण्यापिण्याच्या कुठल्या तरी बाधाचा तुम्ही विचार करत असेल तर तेही तुम्ही करू शकतात. जसं की हे कुठले देवी देवता धर्म वगैरे नाहीये म्हणून ह्याच्यामध्ये खाण्याची, पिण्याची, राहण्याची, आंघोळची असं कुठलेही ऑब्जेक्शन्स नाही. आता खूप लोकांचे प्रश्न, असं कसं नाही होत, म्हणजे हे तर म्हणजे आंघोळ पण नाही करायची, मग नंतर काही पण खाऊ शकतो. तर जे शक्ती आहे ना ते आपल्या ह्या गोष्टीने खूप पलीकडे आहे. जर असे नियम जर आपल्याला बांधून दिले ना तर आपण प्रत्येक नियमामध्ये फेलच राहणार आहे. कारण की हे जे आपलं मन आहे ना हे आपल्याला कधीही म्हणजे असं सगळे सांगतात की मन ना खूप चांगलं आहे, आपल्याला खूप म्हणजे चांगली गोष्ट सांगतो, पण ते चांगली गोष्ट विचार करण्याची त्याला सवय लावावी लागते. आजच्या काळामध्ये ते थोडंसं मुश्किल आहे कारण की मी स्वतः त्या गोष्टीमध्ये जाते. इतके विचार इतके विचार इतके विचार, पण आपल्याकडे परमजीने दिलेली आहे P3Y ची एक अमूल्य शक्ती, त्याचं नाव आहे परमश्वास. तर हे जे मन आहे ना आणि हे जे विचार आहे ना ते घोड्यासारखे आहे, त्याला लगाम लागली तरच ठीक आहे, नाहीतर कुठेही वाऱ्यासारखे ते फिरत राहतात. आणि माताजीमध्ये म्हणजे लेडीज जे आहे त्यांना तर एक विचाराचे 5-6 विचार करायचे हे एक टॅलेंटच दिलेले आहे. तर ह्या गोष्टीमुळे खूप जास्त त्रास पण होतो, त्यांनाच त्रास होतो आणि मानसिक टेन्शन पण येतं. आणि माणूस जे आहे म्हणजे जे भाऊ आहेत तर ते बाहेर काम करायला जातात, हजारो काम असतात, हजार प्रकारचे लोक असतात, निर्णय घ्यावे लागतात, राग येतो, गुस्सा येतो. ह्या सगळ्या गोष्टीचं सॉल्युशन म्हणजे आपल्या मनाला नियंत्रण करण्यासाठी परमजीने दिलेली आहे एक P3Y ची परमश्वासची क्रिया, की ज्याच्याने आपण आपल्या मनला कंट्रोल करू शकतो आणि विचाराला आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या काय म्हणतात त्याला पटरीवर आणू शकतो. आणि परमजीची शक्तीद्वारा आपण सही टाइमवर सही निर्णय घ्यायची आपल्याला बुद्धी येते, आपला बुद्धी विकास होतो. तर परमश्वास कसं करायचं आहे, सरळ बसायचे आहे, गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घेताना दात असे म्हणजे ब्रश करतो ना तसे, जीभ खाली, श्वास घ्यायचा आहे लांब श्वास, जितकं तुम्ही भरू शकता तितकं छातीत श्वास भरायचा आहे. श्वास बाहेर काढताना होठ बंद होऊन जातात, दात आतून उघडे होऊन जातात आणि नाकातून आवाज न करताना श्वास बाहेर काढायचा आहे. मी तुम्हाला एक परमश्वास करून दाखवते. हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. पण त्याआधी परमजीचे जे वाक्य आहे हे ॲज इट इज 1 ते 11 वाक्य. तर परमजीची शक्तीला बोलवण्यासाठीचा हा एक असं म्हणा की फोन नंबर आहे, पासवर्ड आहे. हा कुठलाही श्लोक मंत्र नाहीये, ह्यातला फक्त जप करत राहिले तर आपल्याला काहीच फायदा होणार नाही. पण काही उद्देशाने, काही इच्छा पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण हे वाक्य बोलतो की ती सिद्धी, अदृश्य सिद्धी आपल्या समोर येऊन उभी राहते. खूप लोक आहे की ज्यांनी खूप पुण्य केले आणि P3Y शक्तीचा अधिकतम प्रचार केला तर त्यांना खरोखर असं वाटतं की मी जेव्हा वाक्य बोलतो तेव्हा अदृश्य सिद्धी माझ्या समोर असते, हे फील होतं. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सजग पण राहायला पाहिजे, बरोबर. तर हे परमश्वासची क्रिया तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला मनाला अपार शांतीचा अनुभव होणार आहे आणि मन पण शांत होईल. त्याच्यासाठी आपण बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम श्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, माझं डोकेदुखी देहदुखी दूर करा, ब्लड प्रेशर कमी करा, ब्लड प्रेशर नॉर्मल करा,
माझा बुद्धी विकास करा, माझं टेन्शन डिप्रेशन कमी करा, माझा गुस्सा कमी हो, घरामध्ये प्रत्येक व्यक्तीसोबत मनमेळ हो असं करा. 10 लांब परम श्वास. साखराचा क्षणम क्षणम गच्छामी. 10 म्हणजे बस. बघा किती शांतीचा अनुभव होतो, म्हणजे कुठलेही विचार नाही, काय नाही, एकदम आनंद. आणि हा शांतीसाठी आपण किती 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 कुठे कुठं जात असतो, पण आता परमजीची कृपाने आपल्याला हा शांती इथेच घरी बसून होऊ शकतं. तर पुढे आहे हे परमश्वास सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा करू शकतात. आणि ज्या व्यक्तींना खूप त्रास आहे, राग येतोय, रडायची इच्छा होते आहे किंवा टेन्शनमध्ये आहे, त्यांनी तास मध्ये केलं तरीही चालणार आहे. तर P3Y पुस्तक म्हणजे हे पुस्तक P3Y एक अद्भुत सुपर सरळ शक्ती, गर्भगीता, साहित्य संपुट आणि P3Y परमज्ञान मॅगझिन हे नक्कीच आपल्या घरी ह्याच्यातले कुठलेही एटलीस्ट परमज्ञान मॅगझिनचं सबस्क्रिप्शन तर राहायलाच पाहिजे. घरामध्ये आपण प्रत्येक गोष्टीचं सबस्क्रिप्शन करतो, पण चांगल्या गोष्टीचे किंवा विचाराचे परमजीचे मॅगझिनचे सबस्क्रिप्शन का नाही? ते आणा तर खरी, वाचा तर खरी, तर परमजीचे शक्ती आपल्याला कळेल काय आहे काय नाही, आणि मिळू पण शकते. मेहनत तर करावी लागणार. तर हे P3Y काय आहे, तर हे सगळे पुस्तकामधून तुम्हाला कळणार आहे. आमच्यासारखे किती लोक असेल, हजारो लाखो लोक, त्यांनी अनुभव पण दिलेला आहे की ह्याच्याने काय काय शक्य झालेलं आहे, पण त्यांनी P3Y शक्तीचा कसा लाभ घेतला, तर किंवा तेव्हा त्यांची मनस्थिती काय होती ते पण तुम्हाला ह्या पुस्तकामधून कळणार आहे. तर हे नक्कीच असे पुस्तकं तुम्ही मागवू शकतात, त्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि 36 स्टेज साहित्य काहीही तुम्ही मिळवू शकतात. 100 वर्षाचं आयुष्य पण तुम्ही ह्याच्यामध्ये मिळवू शकतात. पण लक्षात ठेवायचं की हे एक परम विज्ञान आहे. काम बनेल पण नियम अनुसार. जसं मी आता वर्षभर काहीच अभ्यास केला नाही आणि म्हणजे मला बोर्डमध्ये चांगले मार्क असायला पाहिजे हे होणार नाही. एक व्यक्ती होते, त्यांना एक इच्छा खूप लवकरात लवकर पूर्ण करायची होती. इतके फोन करत होते, खूप फोन करत होते की मला माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली. परमजीच्या कृपाने ती इच्छा पूर्ण पण झाली. पण कृतज्ञता की जेव्हा तुम्ही त्रासमध्ये होते, जेव्हा तुम्हाला ती इच्छा पूर्ण करायची होती, तेव्हा तुम्ही शक्ती सगळी घेतली. त्यांनी पुस्तकं वाचलं, जे सांगण्यात आलं होतं ते सगळं त्यांनी केलं, म्हणून त्यांची इच्छा पूर्ण झाली. पण ते केल्यानंतर आपल्याला कृतज्ञ तर राहायला पाहिजे ना, की ह्यांच्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली. तर ॲटलिस्ट डॉक्टर अजितला एक फोन करा की माझी हे इच्छा पूर्ण झालेली आहे किंवा इच्छा पूर्ण होत नाहीये, धैर्य कमी पडतोय, तर ते पण तुम्ही डॉक्टर अजितला सांगू शकतात. हे बघा, तुमचं जे भोगवण्याचं जे काळ आहे ना, जर 10 वर्षाचा असेल तर तो तुमच्या शक्ती, तुम्ही P3Y ची शक्ती कशी घेताय त्याप्रमाणे ते कमी होणार. असं एकदम तुम्ही आलेत आणि कमी होऊन जाणार हे शक्य नाही. अजून गैरसमज असा पण असतो की बस आता P3Y शक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली आहे ना, की मला काही त्रासच येणार नाही, मला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा सगळं एकदम मस्त राहणार आहे. ऑफकोर्स हे असंच राहणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये P3Y परमजी शक्ती आली, तेव्हापासून हे विचार करा की जर हे शक्ती नसते तर तुम्ही त्या प्रॉब्लेमला कसे फेस करू शकले असते.
आपण उलट विचार करतो, कारण की आपल्याकडे ते कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड नाहीये त्या गोष्टीचं, की अरे हा परमजीने मला ह्या गोष्टीमध्ये इकडनं काढलेलं आहे, मी इतकं सक्षम झालेलं आहे. आपले आयुष्य आहे, आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळणारच आहे. सो रिमेंबर की हे गोष्ट असेल आणि हे नियमानुसारच आपल्याला मिळणार आहे. जशी तुम्ही शक्ती घेणार तसं तुम्ही इथे परमजीची शक्ती जसं जसं मिळत राहणार तसं तसं तुमचे कार्य, तुमचं जे तकलीफ आहे ते कमी होणार आणि त्याच्याशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि त्याच्यासमोर आपल्याला लढायची बुद्धी वाढते, की कसं आपण त्याला हँडल करू शकतो. दुसरं कुठेही होणार नाही. आपल्याला अवतीभोवती लोक पाय ओढायलाच असतात, हे असं नको करू, तसं नको करू, हे कर, ते कर, ते कर, हे भरपूर भरपूर असतात. पण त्या गोष्टीमधून काढणारी म्हणजे विशेष शक्ती आहे परमजीची ही शक्ती. तर चला आपण ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजित आपल्याला पप्रपाणी सिद्ध करून देणार आहे. त्यानंतर आपण निमंत्रण देऊ परमयोग आणि त्यानंतर क्लास समापन. ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज का क्लास अटेंड करने वाले सभी पितृकर्ताओं को डॉक्टर अजीत का सूरत की पीडीएमी पवित्र भूमि से आशीर्वाद कि आज के क्लास से आपको खूब लाभ हो। पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि। जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने, पप्र पानी पप्र प्रसाद बन गया। परम जी वचन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, जेल और मरने के लिए तैयार रहो। 1994 मार्च 30 को परम जी ने यह वचन बोले थे। आज परम जी संवत 30 का वृषभ मास का 15वां दिन है। आज वैशाख कृष्ण पांचम है अमासांत कैलेंडर में, और पूर्णिमांत कैलेंडर में ज्येष्ठ कृष्ण पांचम है। आज वीर सावरकर जयंती है। आज भुवनेश्वरी पाटोत्सव गोंडल गुजरात का दिन है, उत्सव है। दिन महात्म्य बाद में सुन सकते हैं। डॉक्टर अजीत इत्यादि जा रहे हैं विदेश पिछले प्रचार यात्रा यूके पर, तो आप भी पिछले प्रचार यात्रा का आयोजन अपने एरिया में करें। इस साल में तो पूरे बुक हैं, अगले साल में यानी कि करीब 8 मास बाद बारी बारी से सबको समय दिया जाएगा। हम सबका लक्ष्य है कि अधिकतम परिवारों में पृथ्वी की सूचना पहुंचे। पृथ्वी शक्ति की जानकारी प्राप्त करना हर एक व्यक्ति का, हर एक परिवार का जन्म सिद्ध अधिकार है, और वह अधिकार हम सब देकर ही रहेंगे, चाहे वह लाभ ले या न ले। आज वीर सावरकर जयंती है, और गुरुवार को इनकम वृद्धि पिछले क्लास होगा, अटेंड कीजिएगा, इनकम बढ़ेगी। और 1 तारीख को मासिक निवेदन आएगा, और 2 तारीख को रविवार को परम जी महाशक्ति दिन क्लास और विद्यार्थी क्लास सुबह 7 बजे गोकुल नगर में पृथ्वी मेन सेंटर में होगा। जिनका जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जो भी यजमान बने हुए हैं उनको आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट कीजिएगा, और अपने चैनल्स एक या अधिक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। और मुझे खुशी है कि P3YTHF जहांगीरपुरा चैनल के 1000 से या अधिक व्यक्ति रजिस्टर हो गए हैं। तो ऐसे अन्य चैनल्स वाले भी खूब मेहनत करें और अपनी चैनल्स के हजारों सब्सक्राइबर
बनावे, लेकिन साथ में P3Y THF को भी सब्सक्राइब करना बोलना है। परम जी को और पण शरणम शरणम गच्छामी. तर हे होती डॉक्टर अजितची वाणी. पाणी पप्र पाणी प्रसाद त्यांनी हे दिलेलं आहे. तर डॉक्टर अजितने जेही आपल्याला पाणी आपल्याला सिद्ध करून दिलेलं आहे त्याची भेट 5 रुपये किंवा तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुमच्या प्रखर थैलीमध्ये तुम्ही टाकू शकतात. तर निमंत्रण, तर 16 तारखेला उमरगाम यात्रा आहे. सबसे बड़ी यात्रा उमरगाम की यात्रा. उमरगाम यात्रा जेही करेल त्यांच्या पितृंना शांती मिळेल आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. जेही तुमच्या डोक्यामध्ये टेन्शन आहे किंवा मोठी इच्छा तुम्हाला लवकर पूर्ण करायची आहे तर त्यांनी नक्कीच उमरगामची यात्रा करायला पाहिजे. तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जर नाशिकवरनं आपण बस करू इच्छितो तर उमरगामची यात्राला ज्या ज्या लोकांना जायचं आहे तर त्यांनी नक्कीच आम्हाला सांगावं की ते रविवार आहे, सकाळी लवकरात लवकर आपण इकडनं पाथर्डी फाटावरनं निघू आणि रात्री संध्याकाळपर्यंत परत येऊ. तर फक्त ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे आणि त्याच्यानंतर किती खर्च होणार पर हेड ते पण आम्ही तुम्हाला सांगू. पण त्याआधी कोणाकोणाची इच्छा आहे यायची तर त्यांनी नक्कीच मला माझ्या फोन नंबरवर कळवणे की जेणेकरता किती सीटर बस किंवा गाडी कसं करायची आहे ते आम्हाला कळणार. चला सोबत जाऊया, उमरगामची यात्रा करूया. तर हे आहे निमंत्रण आणि गुरुवारचा क्लास नक्की तुम्ही भरा डॉक्टर अजितने सांगितलं त्याप्रमाणे. तर आपली इच्छा पूर्ण म्हणजे सकाळी उठताना पहिलं तोंड बघायचं आहे परमजीचं. तर त्याच्याने लाभ काय होतो की दिवसभर आपला खूप चांगला जातो, पुण्याची टेकडी वाढायची सुरुवात होते. रात्री किंवा पास्टचं जेही काही भूतकाळ होतो ते आपला मागे राहतो आणि पुढचा चांगला दिवस आपला म्हणजे कालपेक्षा जास्त चांगल्याचा दिवस आपला पुढे सरकतो. तर नगुराचं तोंड कधी पण सकाळी बघायचं नाही आणि परमजीचं तोंड बघायचं. पण त्याच्यासाठी सकाळी उठल्यावर करायचं आहे सफलता समृद्धी परमनिवेदन. तर ते परमनिवेदन आहे त्याच्या हे जे आहे आपला एक अद्भुत सुपर सरळ शक्ती त्याच्या पाठीमागे पण परमनिवेदन लिहिलेलं आहे. तर ते सकाळी आपल्याला करून परमजीला 2 रुपये की 10 रुपये जे तुमची यथासंभव आहे तसं ऑफर करायची आहे आणि दिवसभराची आपली इच्छा मागायची आहे. तुम्हाला येत नसेल मला विचारून घ्या तर आणि आपलं हे परम निवेदन मी तुम्हाला शिकवेल. आता करूया आपण परमनाद आणि आपल्यामध्ये आज एक ताई स्वतःचा अनुभव पण सांगणार आहे. पण त्याआधी परमनाद की परमनादची क्रिया इतकी सॉलिड आणि सक्रिय एक क्रिया आहे. म्हणजे तुम्ही असं सांगा की कोणी जरी तुम्हाला ते म्हणतं ना की सक्रिय काही शक्ती असेल का, तर हे P3Y ची शक्ती इतकी सक्रिय आहे की तुम्ही जर डोळे उघडे ठेवले, स्वतःची सेन्सिटिव्हिटी उघडी ठेवली ना तर तुम्हाला हे शक्ती स्वतः कळेल. त्याच्यातली एक शक्ती आहे परमयोगची की ज्याच्याने आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण तर होते पण आध्यात्मिक उन्नती पण होते, बुद्धी विकास होतो, रात्री चांगली झोप येते. तर परमयोग हे करायचं आहे, सावधान होऊन जायचं आहे. गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये परमश्वासी क्रिया केली होती तशीच करायची आहे. श्वास घ्यायचा आहे तोंडानी, छातीत भरायचं आहे आणि नाकातून बाहेर काढायचा आहे. नाकातून श्वास बाहेर काढताना जसा भवना गुंजन करतो तसं गुंजन होतो, त्याला म्हणतो आपण परमनाद. मी तुम्हाला एक करून दाखवते, नवीन जे लोक आहेत ते शिकून घ्या. हे आहे एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर परमजीची शक्ती म्हणजे हे जे आहे विज्ञान, पण ते सुपर विज्ञान कसं बनणार, तर त्या सुपर साठी आपल्याला परमजीची P3Y ची ही शक्ती कनेक्ट करायची आहे. तर बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणम शरणम गच्छामि. हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. P3Y शक्तीचा अधिकतम लाभ घेऊ आणि अधिकतम प्रचार करू. मी माझ्या आयुष्यात सुखी आणि आनंदित हो. माझा आध्यात्मिक उन्नती करा. माझे देवी देवता माझ्यावर प्रसन्न राहो असं करा. रात्री चांगली झोप येऊ द्या. आता लांब 3 परमनाद.
मस्तीच नमून आपली सगळी इच्छा मागून घ्या. तर हे परमनाद 3 सकाळी उठताना, दुपारी 12 वाजता आणि रात्री झोपताना हे करायचेच आहे. आणि 3 विशेष परमनाद घराच्या बाहेर निघताना, संध्याकाळी 7 वाजता आणि झोपताना. हे तुम्ही 3 परमनाद करा. तर परमजीची शक्ती आपल्याकडे राहणारच राहणार आणि सक्सेस नाही मिळणार, होणारच नाही. कोणाचं काही वाईट लागणार होणारच नाही. नेगेटिव्हिटी आपल्याकडे येणार होणारच नाही. खूप लोकांनी मला पण आयुष्यामध्ये कशी आहे, काय आहे दिसण्यावरनं किंवा बाकीच्या इतर गोष्टीवरनं, कारण की असाधारण परमजीने मला ठेवलेलं नाही आहे. तर परमजी म्हणतात तू खूप विशेष आहे. तर विशेष लोकांना अंडरस्टँड करणे हे खूप अवघड गोष्ट आहे. तर मला माझ्या लेवलपेक्षा वरचे लोक किंवा जे हायेस्ट लोक होते त्यांनाच माझी क्वालिटी करायची. पण खूप लोकांनी मला डिप्रेस करायचा प्रयत्न केला, पण मला त्यांचे डिप्रेशन माझ्याकडे यायचंच नाही. मला स्वतः त्यांच्यावर हसू यायचं की बिचारे किती प्रयत्न करताय मला डिप्रेस करायला, आणि मला मनोमन हसायला यायचं. जेव्हा इतर जे लोक असतात ते कशी आहे तू, कसं तुला वाटत नाही वाटत. परमजीने मला इतकी बुद्धी दिलेली आहे की मी त्यापेक्षा खूप वरती आलेली आहे. तर मला जास्त त्रास होत नाही. तर हे असं पण होऊ शकतं की आपल्याला हे काय ते जे बिमारी आहे ना, त्या बिमारीमधनं मी थोडी थोडी बाहेर निघतीये की क्या कहेंगे लोग. तर त्याच्यातनं खूप बाहेर निघालेली आहे आणि ते माझ्यासाठी खूप चांगली म्हणजे सिद्ध झालेली आहे. त्याच्यामुळे माझं करिअर आणि मी फ्युचरमध्ये पण खूप पुढे आलेली आहे. त्यामुळे डॉक्टरजीचे पण माझे खूप आशीर्वाद आहे आणि त्यांच्या गायडन्स अनुसारच मी सगळे कार्य केलेलं आहे. नाहीतर मी खूपच रागट होती, मला खूप राग आणि गुस्सा यायचा. पण परमजीचे कृपाने हे सगळं कंट्रोलमध्ये आहे. थँक्यू होलीनेस परमजी. आणि डॉक्टरजींनी आज्ञानुसार कार्य करण्याने आपली कुठली इच्छा पूर्ण होते. तर आपल्यामध्ये आज एक ताई आहे, तर ते स्वतःचा अनुभव सांगणार आहे. तर रुकडेताई, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपला अनुभव सांगावा आणि त्यानंतर आपण क्लास समापन करू. शरणम शरणम गच्छामि मॅम. शरणम शरणम गच्छामी. मी सविता रोकडे, शिरपूर येथून, म्हणजे उंटाळ गावाहून बोलते. 2 किलोमीटर आहे शिरपूरहून. हा. मी P3Y क्लासचा 10 वर्षापासून लाभ घेत आहे. P3Y शक्ती म्हणजे खूपच अद्भुत शक्ती आहे. असं आहे, म्हणजे माझी सर्वात मोठ्या इच्छा पण पूर्ण झाल्या आहे. लहान मोठ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. माझा मुलगा प्रसंतान आहे. वा 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 वा. हा, तो 10 वर्षाचा आहे. अरे वा. आणि त्याच्या वेळेस म्हणजे अशी बिकट परिस्थिती होती की म्हणजे मला डिलिव्हरी जाण्याच्या अगोदर खूप त्रास होत होता. तर माझी आई काय सांगायची, तर बुवा काही टेन्शन घेऊ नको म्हणे तू, म्हणे तर काहीच होणार नाही बुवा, फक्त तू परमजींचं नाव घे म्हणे, नाव घेत जा. आणि फक्त मी 3 परमश्वास केले होते. परमश्वास केले, 10 मिनिटात मी डिलिव्हरी झाली होती. क्या बात आहे. वा 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 वा. जय हो परमजीत. आणि हा, परत ते ते तर अनुभव आहेच माझे. परंतु आताही म्हणजे भरपूर अनुभव झाले मला जीवनामध्ये. आणि आता लेटेस्ट अनुभव आहे माझ्या मुलगीचा. ती 3rd इयरला आहे इंजिनिअरिंगच्या. तर तिचा एक विषय होता, तर तो तिला खूप टफ गेलेला परीक्षेमध्ये. मम्मी म्हणे मला वाटत नाही म्हणे मी पास नाही गेलो. म्हटलं तू काय घाबरू नको, परमजींचं नाव घे, सगळं ठीक होईल म्हटलं. तर मग ती म्हणे हो म्हटलं चालेल. मग म्हटलं ती करायला सांगितलं मी तिला.
परमनाथ वगैरे कर म्हटलं आणि पेपर दे म्हटलं आणि जे होईल ते पाहिलं जाईल म्हटलं. आता परमजींवरती सोप म्हटलं सगळं. मस्त. मग ती म्हणे हो चालेल म्हणे. मग मी पण विनंती केली परमजींना तर माझी मुलगी पास होऊन जावा. रिझल्ट आला मॅडम. ती एकदम म्हणजे खूपच छान टक्क्यांनी पास झाली. वा 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 वा. मस्त, असं आहे एकदम मॅडम. मस्त. आनंदो आनंदो. वा वा वा. हा. हो मनीषा ताई. हो आणि हो बोला ना, बोला तेवढंच ना. मॅडम मग हो. तर खूप छान अनुभव. तर सगळ्यात मोठा अनुभव होता मॅडम माझा आला. येस, तर तुमची मुलगी आहे ना, आता आली आहे ना, श्रद्धा. हो जॉईन झाली मॅडम तिथून जॉईन झालेली. तर पुढच्या वेळी अभ्यास करताना भीती वाटली, त्यानंतर परमयोग परमश्वास केल्यावर तिचं काय सांगणं आहे, तर ते पुढच्या वेळी ती अनुभव सांगेल. हो हो ती अनुभव सांगेल. हा. ओके. अरे आणि पण आपलं डॉक्टर अजितांचे वचन मला खूप आवडतात मॅडम. त्यां जसं म्हणजे एखाद्या मुलीला वडील कसे सांगतात का असं करा बुवा तसं करा तसं म्हणजे गायडन्स करता बुवा ते. बिलकुल, बिलकुल. डॉक्टर अजित आपले वडीलच आहे. तर तेच आपल्याला सांगतात म्हणजे स्त्री सशक्तीकरण हा, काय आहे डॉक्टर अजितकडे तर म्हणजे माझा तर तेच अनुभव आहे. ते हा, आपल्याला सगळं म्हणजे सांगतात. कसं बुवा, माझ्या जीवनावरती जसं आहे ना तसं मला असं वाटतं माझ्या जीवनावरती आधाराचे प्रश्न सांगता बुवा ते. ते मुळेच सांगतात, की आपण जर तशा परिस्थितीमध्ये जर अडकलो, तर आपण कसं पुढे जाऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर अजित आपल्याला परमजीचे वचन सांगतात. तो खूप हा, छान अनुभव. तर हो मॅडम. पुढच्या वेळी श्रद्धाताई नक्की सांगणार. तर आणि तुम्ही तसंच हो परमयोग हो मॅडम. परमश्वास करत राहा आणि तुम्ही अजून लोकांना सांगा, की असं-असं झालं, तर आता प्रचार नाही सोडायचा. प्रचार करायचाच, की बघा हे अशी परिस्थितीमध्ये ती अडकली होती किंवा ती टेन्शनमध्ये होती. परमयोग परमश्वास केला, त्याच्यात तिला कॉन्फिडन्स आला आणि आणि चांगला चांगल्या मार्क्सने पास पण झाली. माझ्या मुली पास झाली तर मी दुसऱ्यांना पण सांगेल ना, अनुभव झाला आहे. तर हे तर अनुभव सांगायलाच पाहिजे. हो ना? येस. आणि तुमच्या क्लासमुळे मला असा अनुभव सांगण्याचा म्हणजे मला प्रेरणा मिळाली बुवा. नक्कीच आपल्याला अनुभव सांगायचेच आहे. पुढच्या वेळी खूप लोक आहेत की ज्यांना अनुभव सांगायचे आहेत. आपण प्रत्येक क्लासमध्ये एक-एक व्यक्तीचा अनुभव घेऊ. हो तुम्ही मला फोर्स केला बुवा अनुभव सांगा मागच्या मंगळवारी. तुम्ही तू माझ्या घरी पाहुणे तू पाहुणे होते म्हणून केला नाही मी. नाही हरकत नाही. पण तुम्ही तुम्ही आज स्वतःहून बोलले, की मला माझा अनुभव सांगायचा आहे कारण की लेटेस्ट झालेला आहे. तर हे चांगली गोष्ट आहे. असंच पुढाकार घेत राहा. हं? चला. तुम्ही बोलता मॅडम मला खूप आवडतं. परमजीची कृपा. ओके. आता हो मॅडम. मनीषा ताई, हो तुम्हाला काय बोलायचं आहे? क्षणम क्षणम चणम गच्छामि. क्षणम गच्छामी. सगळ्यांना माझं चरणं शरणं गच्छामी. चणम क्षणम गच्छामी. अनुभव असा शेअर करायचा होता सगळ्यांबरोबर. मागच्या 2 वीक पहिले माझे आई पप्पा दोघांची तब्येत खूपच जास्त खराब झालेली होती. सडनली आईला एकाएकी डॉक्टरांनी निमोनिया सांगितलेला होता आणि बापरे. पित्ताशयात खडे पण झालेले होते. हं. म्हणजे एकदम शॉकिंग होतं हे, कारण तिचा निमोनियाचं पाणी होतं ते तिच्या छातीच्या म्हणजे फुफ्फुसांमध्ये खूप म्हणजे मोठ्या लेवलला ते पसरलेलं होतं आणि हे आईच्या लक्षात आलं नव्हतं माझ्या. तर आईने जेव्हा मला हे गोष्ट फोन करून सांगितली तर मला भरपूर डिप्रेशन आलं का हे सडनली आईसोबत असं झालं, कारण आईला अस्थमाचा पण थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे थोडं जास्त टेन्शन वाढलेलं होतं घरामध्ये. तर मी आईबरोबर पप्पांची तब्येत खूप जाम होती. पप्पांनाही सिम्पटम्स दिसत होते, थंडी ताप वगैरे. पण पप्पांना हे म्हणजे आयडिया नव्हती का त्यांना पण निमोनिया झालेला आहे बुवा. पण मी जेव्हा आईचं कळलं आणि मी म्हणजे आईसाठी पत्र केलं की डॉक्टरांनी तिला ॲडमिट करावं लागेल असे म्हणजे कंडिशन सांगितलेली होती. तर मला जेव्हा आईने कॉल करून सांगितलं तर मी पहिले परमजींजवळ पत्र केलं की आईवर ही वेळ येऊ देऊ नको की तिला ॲडमिट होण्याची वेळ येऊ देऊ. आणि सेकंड डेला तिला MRI करायला सांगितलेलं होतं डॉक्टरांनी, कारण एक्सरेमध्ये कळत नव्हतं किती काय लेवलला पाणी वाढलेलं आहे छातीमध्ये. तर डॉक्टर बोलले MRI आपल्याला कळेल की निमोनिया काय लेवलपर्यंत वाढलेला आहे. तर मी परमजींकडे आदल्या दिवशी पत्र केलं की तिचा MRAचा जो रिपोर्ट आहे तो तिचा जास्त क्रिटिकल येऊ नको, म्हणजे यायला नको पाहिजे आणि ती लवकरात लवकर बरी होऊन तिला ॲडमिट होण्याची वेळ नको यायला पाहिजे.
आणि सेकंड डेला जेव्हा तिचं MRI झालं तर रिपोर्ट तिचा कंट्रोलमध्ये होता, तर ते दुसऱ्या दिवशी ती गोष्ट चांगली ऐकायला भेटली. पण थर्ड डेला असं झालं की पप्पांचा निमोनिया डिटेक्ट झाला. ओके. तर दोघांचीही कंडिशन टेन्शनदायक होती. पण पप्पर केल्यामुळे म्हणजे मी कंटिन्यू लगातार पप्पर करत होती प्रत्येक दिवशी. तर चमत्कार झाला की त्यांना ॲडमिट करण्याची वेळ आली नाही आणि विदिन 7 ते 8 दिवसामध्ये आई आणि पप्पा दोघंही रिकवर झाले. आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी होती की पप्पांचा जो निमोनिया डिटेक्ट झालेला होता, तर असं म्हणाल की परमजींनीच काय म्हणतात कृपादृष्टी केली की पप्पांच्या चेस्टमध्ये निमोनियाचं पाणी झालं नाही. तर अरे ते वा. एक हा आनंदाची गोष्ट होती. आणि आम्ही रिअलमध्ये तो जो म्हणजे जो तो तेवढा काळ होता, कारण आई वडील दोघं पण एजेड आहेत आणि तेवढा जो पिरियड होता तो खरंच टेन्शनदायक होता. पण एवढं होतं की परमजींकडे पप्पर केल्यामुळे खरंच चमत्कार होतात की आई पप्पा दोघंही लवकर रिकवर झाले. वा वा तर वा हा वा. मला खूप मागच्या 2 आठवड्यापूर्वी आलेला हा माझा अनुभव होता. तर तो मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला आज, म्हणून तो केला. आणि खरंच कविता मॅडम तर माझ्या प्रेरणास्थानच आहे. आज त्यांच्यामुळेच काय म्हणतात ही दिशा भेटली आहे मला. आणि खरंच मी पुढे पण असे की जे अडचणीत असतील त्यांना मी नक्की हे सुचवेल की त्यांनी हा मार्गाने आपल्या आयुष्यातले बरेचसे टेन्शन्स आहेत ना ते कमी करा. कारण हा एक खरंच एक चमत्कारच आहे की क्रिटिकल कंडिशनमधून लवकर बरं होणं हे फार महत्त्वाची गोष्ट होती. तर हे तुम्ही खूप मनीषाताई बुद्धिपूर्वक बुद्धी चालवली. तुम्ही त्याआधी पहिले तर टेन्शन नाही घेतलं, हादरले नाही, हो. एकदम घाबरले नाही हं. आणि पहिले विचार केला की बस परमजी, पहिलं आलं परमजी पप्रा केला पटापट की हे चांगलं म्हणजे क्रिटिकल नको यायला, चांगला रिपोर्ट यायला हो. पाहिजे आणि ऍडमिट नको व्हायला पाहिजे. तसं न्यूमोनिया हो, 7 हो. ते 8 दिवसात कव्हर होत नाही. न्यूमोनियाना कव्हर नाही, नाही, व्हायला नाही. ऍटलीस्ट इट्स 20 ते मिरेकल. 25. येस, नाही, इट्स मिरेकल. हे खरंच मिरेकल होतं. इट इज मिरेकल. ॲक्चुअलमध्ये तसं बघायला गेलं तर. येस. कारण कारण हे मिरेकल का होतं? कारण जेव्हा डॉक्टरांनी MRIचा आणि एक्सरेचा रिपोर्ट बघितला होता आईचा, त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की त्यांना ॲडमिट करावंच लागेल. कारण त्यांचं लेव्हल वाढलेली होती. पण आईला मी काय म्हणतात ना, एक दिलासा दिला का तू ॲडमिट होऊ नको. ट्रीटमेंट तू घेऊन बघ. डॉक्टरांनी थोडी लेव्हल ट्रीटमेंटची वाढवली, पण एक देवयोग चांगला होता का परमजींची कृपा की ती रिकव्हर झाली 7-8 दिवसामध्ये. वा. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. वा. चरणम शरणम गच्छामि. शरणं शरणं गच्छामि. तर मनीषाताई सारखी अशीच बुद्धी आपल्याला पण ठेवायची आहे की जेव्हाही रोग तकलीफ आली की पहिले पप्पर घेऊन टाकायचं की कुठलाही मेजर नको, सिव्हिअर नको आणि ॲडमिट व्हायची काळ नको यायला पाहिजे. आणि लगेच जेही व्यक्ती आहे की जे त्रासमध्ये आहे, तुम्ही पप्पर केला, खूप मस्त काम केलं, तर त्यानंतर काय करायचं की लगेच पप्पर पाणी जे आहे ना ते बनवून घ्यायचं. म्हणजे जे लाल स्टिकरचं पट्टीचं जे पाणी आहे ना ते पिऊन द्यायचं. त्याच्याने अजून आपल्याला फायदा झाला. तरी परमजीची शक्ती काम केली आणि 7 दिवसामध्ये तुमच्या न्यूमोनिया गेला. हे खूप मोठा चमत्कार आहे. न्यूमोनिया सहजासहजी जात नाही. तर परमजी रोग तकलीफमध्ये पण आपल्याला सहकार. आता 2 अनुभव आपण ऐकले. एक रोगसाठी ऐकला, एक करिअरसाठी ऐकला आणि एक संतान प्राप्तीसाठी ऐकला. असे भरपूर काम आहे की जे परमजीची पृथ्वीवाई शक्तीने होत असतात. तर आपण प्रत्येक मंगळवारी एक एक अनुभव ऐकणार आहोत, फक्त 2-2 मिनिटाचे, बरं का. तर असेच जे काही अनुभव आहे ते शेअर करत राहा, जेणेकरता बाकीचे लोकांना पण प्रेरणा मिळते. अच्छा, ह्यांनी असं पप्र केला तर असं झालं का, मग मी पण पप्र करेल. तर आपली हे जे लोक आहेत तर ते आपलेच आहे, आपली फॅमिली आहे. तर असं तुम्ही मनीषाताई तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आता कुठलाही रोगी तकलीफ बिमारी आहे त्यांना लगेच आपला गुडलक पप्र कार्ड आहे त्यांना ऑफर करूनच द्यायचं. करो नाही करो हे त्यांची इच्छा, पण मी माझं काम करेल. आणि तसंच रोकडेताई किंवा इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे हे गुडलक पप्र कार्ड ठेवायचंच. कोणीही व्यक्ती, माझी इच्छा आहे की तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढो किंवा लहान मला जे असेल त्यांचं करिअर चांगलं हो किंवा घरामध्ये लढाई झगडा कमी हो किंवा जे त्यांची इच्छा आहे ते पूर्ण हो, बरोबर. तर त्याच्यासाठी हे 1 महिन्याचं गुडलक पप्र कार्ड तुम्ही तुमच्याकडे ठेवा. किंवा अजून अधिक माहितीसाठी मंगळवारी रात्री 9 वाजता हा क्लास असतो, तो ते तुम्ही नक्की अटेंड करा. क्लास अटेंड करण्याने खूप फायदा होतो आणि तिथे उपस्थित खूप लोकांना झालेले पण आहे. तर असं आपण त्यांना प्रेरणा देऊ शकतात. चला करूया आपण क्लास समापन. बोलूया. हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, आजचा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम न मम. परमजी की जय हो, जय जयकार हो.
तर परमजी आपली इच्छा पूर्ण करत राहतात, पण आपण कृतज्ञ राहायचं आहे, आपल्याला डिलिव्हरेबल राहायचं आहे. आणि जेव्हाही आपली इच्छा परमजीने पूर्ण केली, थँक्यू होलीनेस परमजी, हे करून परमजीच्या समोर विनम्र पण राहायचं आहे. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तुम्हाला यूट्यूबची लिंक मिळून जाणार आहे, तर तुमचे जेही ओळखीचे लोक आहेत त्यांना तुम्ही हे यूट्यूबची लिंक पाठवू शकतात. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. परमजी आणि डॉक्टर अजितचे आपण सर्वांना आशीर्वाद.